नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, जी धनजिऱ्याची पूड मी दर एक भाजीमध्ये किंवा 80% रेसिपीमध्ये यूज करते, त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे एक मोठा बाउल भरून एवढं मी धने घेतलेले आहेत आणि त्यात एक पाव वाटी एवढं फक्त जिरं टाकलं आहे. जास्त जिरं टाकायचं नाही आहे. हे बघा, याप्रमाणे एक वाटी असेल तर, आणि गॅस एकदम मंद असायला पाहिजे. छान असे तव्यावर शेकून घ्यायचे आणि त्यावर जरासुद्धा पाणी किंवा तेल काहीच राहायला नको. सुक्के ह्या पद्धतीने छान तवा पुसून घ्यायचा अगोदर आणि नंतर हात कोरडे करून घ्यायचे, उलटणी कोरडी करून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने भाजून घ्यायचे जोपर्यंत असा रंग येत नाही तोपर्यंत. छान असा सुवास दरवळतो. जास्त ओव्हर भाजायचे नाही आहे आणि कच्चे पण राहायला नको. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदम मंद आचेवर छान असे भाजून घ्या. त्याचा रंग चेंज होईल, पण अगदीच काळपट नसो रंग. थोडा हलका लाईट ब्राऊन झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त असं शेकून घ्यायचं आहे. उलटणीने ह्याप्रमाणे परतून घ्यायचे. आणखी एकदा सांगते, जेव्हा आपण धनेजिरेची पूड बनवत असू तेव्हा आपले हात, ज्यामध्ये आपण वस्तू बनवतोय, धनेजिरे पूड शेकतोय ते आणि उलटणी सगळं काही कोरडं करून घ्यायचे कापडाने. पाण्याचा एक थेंबही असायला नको. जर पाणी असेल तर त्याची शेल्फ लाईफ कमी होते आणि लगेच खराब होतं. हे पहा, या पद्धतीने शेकून घ्यायचे आणि शेकून झाल्यानंतर असा रंग आला की लगेच एका ताटात काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे. आणि ते थंड होत आहेत तोपर्यंत लक्ष ठेवायचे, त्यावर कुठलाही पाणी किंवा तेल काही उडायला नको. नंतर मिक्सरचं भांडंसुद्धा कोरडं करून घ्यायचे. एकदम छान असं कापडाने पुसून घ्यायचे, छान सुकवून घ्यायचे. त्यानंतरच त्यात धने टाकायचेत आणि पल्स मोडमध्ये करून हळूहळू पिसून घ्यायचे. म्हणजे मिक्सरचं बटन चालू बंद करून थोडे दरदरीच कुटून घ्यायचे आहेत. या पद्धतीने एकदम जास्त बारीक नका करू, नाहीतर त्याची चव जाते आणि वासही जातो. मस्त असा सुवास दरवळतो धनेजिरे पूड बनवत असताना. तर मंडळी, एक बरणी घ्यायची आहे, काचेची किंवा प्लास्टिकची, छान कोरडी करून घ्यायची धुवून आणि त्यामध्ये ही धनेजिरेची पूड भरून ठेवायची आहे. लक्षात घ्या, फक्त एक बाउल किंवा 1 कप धनेजिरेची पूडच बनवून ठेवा 1 आठवड्यापुरती, जास्त नका ठेवू. तर रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.